सेकंडवर मनीष गोलंदाजी मार्कवर. तेच तर राठ युवा राहुल. पहिला चेंडू सेमीफायनलचा थरार. येस भिरकावून दिला. डायरेक्ट हिट. ओ ओ जर डायरेक्ट हिट असता तर कदाचित क्लोज कॉल असता. परंतु प्रेक्षकांना आता सांगू इच्छितो की मॅच किती महत्वाची आहे. जो कोणी मॅच जिंकेल तो कमीत कमी 44,444 रुपये मानकरी असेल. अर्थात फायनलचं तिकीट असेल. परंतु आता कमवायला गेला तर काहींना महिना काहींना 1.5 महिना लागेल. परंतु आता 44,000 जिंकण्यासाठी या संघाकडे पुढे फक्त 30 मिनिट शिल्लक आहेत. येस दुसरा चेंडू नवीन फलंदाज मनीष ऑन स्ट्राईक. खराब चेंडू. येस नो डाऊट. आमचे मुख्य अंपायर्स योगेश वाघ फार मोठे टेनिस बॉक्स क्रिकेटचे खेळाडू देखील आहेत आणि लेग अंपायरच्या भूमिकेत देखील आहेत. आमचे चॉकलेट बाय म्हटलं तरी चालेल. सूर्या गैरे मॅन फ्रॉम शिरवणे. आणि खऱ्या अर्थाने बॉक्स क्रिकेटमध्ये त्यांचं देखील योगदान तितकंच महत्त्वाचं आहे. लेग अंपायरमध्ये जे खेळाडू उभे आहेत मित्रांनो, जे अंपायर्स आहेत ते नवी मुंबईचे नंबर 1चे गोलंदाज आहेत. जितकी मोठी स्पर्धा तितके मोठे अंपायर्स. 1 मिनिट. येस 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 अंपायर्स मुख्य अंपायर्स यांचा अजून कॉल येतोय. दोन्ही अंपायरमध्ये ताळमेळ बघा मित्रांनो. जोपर्यंत लेग अंपायरचा इशारा येत नाही तोपर्यंत मुख्य अंपायरचा देखील त्यांना इशारा केला. लेग अंपायरचा इशारा व्हाईट बॉल आला आणि त्यानंतर विचार विनिमय करून येतोय व्हाईट बॉल. धावसंख्या अंपायर या अगोदर वाईट होता. ओ ओ राहुल थोडीशी लय गमावतोय आणि पहिला चेंडू सटीक टाकला होता. त्यानंतर सलग 3 वाईट बॉल त्यामध्ये 1 सिंगल देखील येते. धावसंख्या 7 स्कोरर माझे आहेत या ठिकाणी. धावसंख्या 5 वर अमित देखील आहे आणि त्याची देखील भूमिका तितकीच महत्वाची आहे. 1 मिनिट. लेग अंपायर काहीतरी इशारा देतात योगेश सर. गोलंदाजीच्या शैलीवर थोडासा अंपायरने सांगितलं की तुम्हाला थोडासा हात आतमध्ये घ्यावा लागेल. आणि आत्ता मात्र सेन्सिबल क्रिकेट. येस कॅल्क्युलेशन क्रिकेट कशाला म्हणतात. 3 वाईट बॉल फेकले होते त्यावर 1 धाव अतिरिक्त आली होती आणि चौकार जर न खेळता आलाय तर रिस्क घ्यायची काही गरज नाही. धावसंख्या पोहोचते 6 वर 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. खराब षटक. या ग्राउंडवर बरेचसे इतिहास आपण बघितलेत. 1 मिनिट. ओ माय गॉड. यष्टिरक्षकाच्या थोडंसं हकीम यांच्या माध्यमातून खराब यष्टिरक्षण बघायला मिळतंय. हा चेंडू ज्या प्रकारे दर्जा आहे आणि ज्या प्रकारे क्लास हकीमचा आहे आणि ज्यासाठी त्याला ओळखलं जातो त्याच्या क्लासनुसार त्याच्या मेरिटनुसार हा चेंडू पकडणं गरजेचं होतं. परंतु थोडासा विचार विनिमय होतोय. कदाचित हकीम दुखापतमध्ये आहे हे चित्र दिसतंय. त्याच्या पायाला थोडीशी दुखापत आहे. परंतु धावसंख्या आता 2 ने पुढे सरकेल. धावसंख्या पोहोचते 8 वर. अमित सर 7 स्कोरर काही नाही फक्त फटाके चेक करतोय. सुरेख चेंडू ढकलून दिला. ऑफसाईडवर स्टिअर केला म्हटलं तरी चालेल. पुश केलं असं म्हटलं तरी चालेल. पुश करा आणि खुश रहा. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते 9 वर. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9. कुठल्याही प्रकारचं रिस्क न घेता धावसंख्या 9 वर. खराब चेंडू खराब चेंडू खराब चेंडू. धावसंख्या 10. स्ट्राईकवर आहे साहिल परंतु कुठलाही चौकार न खेचता धावसंख्या 10 वर आहे. पुन्हा एकदा 1 धाव. कॅल्क्युलेशन क्रिकेट मास्टर माइंड क्रिकेट म्हटलं तरी चालेल. सिंगल्सने देखील मोठी धावसंख्या घेता येते आणि सिंगल्सने देखील चांगली धावसंख्या बनवता येते. व्हाईट बॉल आणि सिंगल एक कॅल्क्युलेशन क्रिकेट सितारा ग्रुप रबाला संघाच्या वतीने आतापर्यंत बघायला मिळालं आहे. ओ माय गॉड. धाव नव्हती असं म्हटलं तरी चालेल कारण ज्या फलंदाजाने तो शॉट खेळला होता तो थोडासा दुविधामध्ये होता. त्याला वाटलं कदाचित कीपर येऊ शकतो आउट होऊ शकतो आणि पहिला हादरा. येस आपल्याच पायावर कुऱ्हाड. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. आइए डीजे. थँक्यू थँक्यू थँक्यू. लाईट शो जर बघितलात तर आत्तापर्यंत बॉक्स क्रिकेटमध्ये अशा प्रकारचा शो कधीच नव्हता. जो पहिला उपक्रम घेऊन आलेत
उमेश दादा साळुंके वॉट कॅच, वॉट एफर्ट, ज्याने कॅच पकडलाय. अलीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात मित्रांनो. येस, टाळ्या फुकट देण्यासाठी जीएसटी कुठेच नाहीये. बिनधास्त द्या. आणि प्रेक्षकांना देखील विनंती की ज्या प्रकारचं समर्पण दिलं जातंय. 6 ते 7 धावा वाईट बॉलच्या होत्या, परंतु कमबॅक करतोय. 2 चेंडूवर 2 विकेट. ना केवळ 2 विकेट येत आहेत, तर रबाले संघ तुम्ही गोल्डन डस्ट सारखे 2 डॉट बॉल देखील खेळतायत. आणि धावसंख्या आहे 11 येस, चेंडू झालेले तब्बल 6. षटक संपलेलं आहे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 6 व्हाईट बॉल फेकल्यानंतर अतिरिक्त 2 धावा दिल्यानंतर धावसंख्या पोहोचते 11. या ग्राउंडचा विचार जर केला तर काल 24 चेंडूमध्ये अथर्व एट कोपरकेने या संघाला 21 धावा झाल्या नाहीत. आणि जर विचार केला परवामध्ये जर ग्रामीण क्रिकेटचा विचार केला तर सानपाडा संघाने देखील जवळपास 6 चेंडूमध्ये 4 धावा झाल्या नाही. जर त्या 4 धावा केल्या असत्या, जे मुख्य अंपायर योगेश वाघ उभे आहेत ते आता खेळताना दिसले असते. ओ माय गॉड, दॅट इज अ क्रिकेट. ती एक मॅच प्रेक्षक म्हणत असतील तुम्ही कामावरून आला असताल, तुम्हाला 15, 20, 25, 30, 50 हजार पगार असेल, परंतु ज्यांनी ती मॅच गमावली ती मॅचची व्हॅल्यू कमीत कमी 44,000 होती. 6 चेंडूमध्ये 4 धावा झाल्या नाहीत. दॅट इज अ क्रिकेट. याला क्रिकेट म्हणतात. पुढील चेंडू, धावसंख्या 11. सुरेख फटका. ओ माय गॉड, व्हॉट अ शॉट. येस, हा चौकार नाहीये तर रबाले संघाचे इरादे मजबूत झालेत. कारण या ग्राउंडवर त्यांनी मागचीच मॅच जवळपास 24 चेंडू 24ची मॅच त्यांनी आणली होती आणि त्यांना या चौक्याची व्हॅल्यू चांगलीच माहिती आहे. धावसंख्या 15. SN बोनकोडे वर्सेस वर्साटाईल 8. चला दोन्ही संघाचे कर्णधार लवकर या प्लीज. धावसंख्या बोला. येस, क्रिकेटमध्ये म्हणतात ना मित्रांनो, कॅमेरामध्ये लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स फार महत्त्वाचा आहे. उमेश सर, हा सेन्सिबल क्रिकेट आत्ता चालू आहे. ज्या प्रकारे व्हाईट बॉल सिंगल्स डबल्सवर थोडंसं कॉन्सन्ट्रेट केलं जातं आहे आणि मध्ये चौकारांची एक आतिषबाजी झालेलीच आहे. पुन्हा एकदा येस, चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट, कॅल्क्युलेशन क्रिकेट ज्याला म्हणतात. धावसंख्या पोहोचते 17. रबाले वर्सेस तुर्भे. विकी पॅकर्स तुर्भे यांच्या विरोधात सितारा ग्रुप रबाले यांच्यामध्ये रंगली जाते ग्रामीण क्रिकेटचा तडाखा धमाका. पहिली सेमीफायनल. ओ माय गॉड, याला म्हणतात दिनेश सर नशीब खराब. हा तो विकी पॅकर संघ खेळतोय ज्यांनी शुक्रवारी अख्ख्या 8 ते 12 टीमांमध्ये 1 नंबरची फिल्डिंग केली होती. तो तुर्बे संघ आत्ता 2 मिसफिल्ड करतोय, जी अपेक्षा नाहीये. येस, यासाठी तो संघ जाणला जात नाही, परंतु एक एक चौकार तुम्हाला महागात पडेल. रबाले संघ देखील तितक्याच मजबूतपणे फिल्डिंगसाठी जाणला जातो, तितक्याच मजबूतपणे क्रिकेट खेळण्यासाठी जाणला जातो आणि रबाले संघाला हलक्यात घेण्याची चुकी येस विकी पॅकर्स तुर्बे संघ करणार नाही. 4 ने अमित सर धावसंख्या कितीवर होते? 21 वर. अजूनही 2 चेंडू शिल्लक, अजूनही 14 चेंडूंचा खेळ शिल्लक. तोपर्यंत डीजे गार पडला की काय? दिस इज कॉल्ड स्ट्रॅटेजिक टाइम आउट. हा वेळ का घेतलाय? बिकॉज समोरच्या टीमचा मोमेंटमवर थोडासा घात केलाय. आपण 2024चा T20 वर्ल्ड कप जिंकला होता. 28 चेंडूमध्ये 27 धावांची गरज होती आणि रिषभ पंतने देखील जस्ट एक मोमेंटम तोडण्याचं काम केलं होतं आणि त्यानंतर काय घडलं ते आपल्या सगळ्यांनी बघितलं. भारताने T20 वर्ल्ड कपची फायनल साऊथ आफ्रिकेबरोबर जिंकली होती. त्याच प्रकारचा मोमेंटम रिदम तोडण्याचं काम निश्चित स्वरूपात करण्यात आलं होतं. धावसंख्या पोहोचते 22 वर 11 चेंडूंच्या समाप्तीनंतर. पुन्हा त्या धावचीची संधी असेल. ओ माय गॉड, कीपर हकीम हकीम हकीम. एकदा नाही दोनदा नाही 3दा चुकी होते. अंपायर्स योगेश वाघ यांचा इशारा येतोय. धावसंख्या अमित सर 2 ने पुढे सरकते 24 वर 12 चेंडूच्या समाप्तीनंतर. आइए डीजे.
वर्सटाइल 8 चेंबूर लोखंडे का लोखंडे किधर बैठे देखना भाई किधर किधर देखना किधर खड़ा देखना शुभम लोखंडे समोर जो कॅमेरा आहे तिथून व्ह्यूज बघतोय तिथून मॅच खेळतो की काय आता सूर्या तिथून तर नाही ना बॉलिंग होणार डॉट जिग्नेश पुन्हा एकदा रनआउटची संधी असेल किती चुका होत आहेत येस 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 जिग्नेश म्हणते थ्रो डायरेक्ट का नाही केला एवढं कमी अंतर असताना तुम्ही वन बाउन्स थ्रो का केला आणि वन बाउन्स थ्रो जिग्नेशच्या हाताखाली आला याच्या जिग्नेशची चुकी निश्चित नाहीये येस परंतु जो गोलंदाजी मार्कवर मित्रांनो गोलंदाज आहे ज्याने अक्षरशः नवी मुंबई बॉक्स क्रिकेट दणानून सोडलंय आणि एक प्रॉपर ऑलराऊंडर म्हणून जो उभारलाय तो एक जबरदस्त ऑलराऊंडर म्हटलं तरी चालेल जिग्नेश गोलंदाजी मार्कवर तिसरा चेंडू घेऊन स्ट्राईकवर असेल फलंदाज करण मेरी करण अंजूर आएंगे फायनल लेके जाएंगे बस याच विचारामध्ये असतील रबल टीम करण कशा प्रकारे खेळते बघूयात सेन्सिबल क्रिकेट असं वाटलं होतं 1 मिनिट अंपायर्स 1 मिनिट दादा बॅट दाखवू नको प्लीज डायरेक्ट पेनल्टी लावेल तुम्ही तुमच्या शाळेच्या ग्राउंडवर क्रिकेट खेळत नाही आहात दिस इज अ प्रोफेशनल टुर्नामेंट येस इट्स अ अंपायर रिव्ह्यू नो बॉलसाठी असेल आणि आमचे थर्ड अंपायर्स रिव्ह्यू चेक करण्यासाठी येतील आता रिव्ह्यू असेल की नाही उमेश सर एकदा जिग्नेशच्या हृदयाचे ठोके ऐका टकटक नाही गोलंदाजाच्या हृदयाचे ठोके आहेत नीट ऐका थक 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 रबाळे संघ पूर्णपणे थर्ड अंपायर्सकडे बघतोय त्यांना नो बॉल हवाय आणि तुर्बे संघ म्हणतोय कसा तरी थोड्याशा इंचने का होईना पण हा नो बॉल वाचला पाहिजे येस जर आणि तर मध्ये आता क्रिकेट अडकलंय रबाळे फायनलमध्ये असेल का तुर्बे असेल या दोन संघामध्ये होणारी मोठी लढत तगडी मॅच वाघ आणि सिंहाची लढत म्हटलं तरी चालेल यानंतर शुभम थेट हाय व्ह्यूज मध्ये उभा राहिलाय तो का राहिला ते मला माहित नाहीये कॅमेरामॅनला देखील सांगत असेल नेक्स्ट मॅच मला थोडंसं कॉन्सन्ट्रेट कर दोन्ही संघाचे कॅप्टन्स प्लीज चला SN बॉईज बोनकोडे वर्सटाईल 8 चेंबूर शुभम सर कॅप्टन पाठवा प्लीज आणि चेंबूर संघ आणि बोनकोडे संघ प्लीज यानंतर होणारा ओपन लॉटचा मॅच आणि अंपायर्स देखील येत आहेत अंपायर्स देखील आता खाली येत आहेत काय असेल इशारा थेट ग्राउंडमध्ये गेल्यानंतर इशारा येणार इशारा काय असेल दोन्ही टीमच्या नजरा आता मेन अंपायर्स लेग अंपायर इट्स अ नो बॉल दूध का दूध पाणी का पाणी येस आणि या ठिकाणी जे क्रिक लाईव्ह टीम आहे .in त्यांचं देखील कौतुक करावं लागेल प्रोफेशनल टीम वर्क आणि प्रॉपर क्लिअरिटी मधून येस नेक्स्ट बॉल डान्सिंग डाऊन टू विकेट कदमों का इस्तेमाल परंतु चतुर चालाक गोलंदाज छाप सोडतोय आणि आपली विकेट देखील प्राप्त करतो असं म्हटलं तरी चालेल थँक्यू धावसंख्या अमित सर 27 चेंडू झालेले तब्बल तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27 स्वतः कॅप्टन आता बॅटिंगवर येतोय कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट कशा प्रकारे जिम्मेदारी घेईल 9 चेंडू शेवटचे पहिल्या इनिंगचे पहिल्या सेमीफायनलचे येस ओ माय गॉड येस ॲज पर क्रिकेट रूल प्रेक्षकांना वाटेल हा षटकार मारला आउट आहे नाही जी ब्लॅक लाईन्स जे पडदे आहेत तिथेपर्यंत जर डायरेक्ट थ्रो माराल डायरेक्ट फटके माराल तर तो चौकार असेल याला म्हणतात 3 साइड सर्कल येस नेक्स्ट बॉल व्हॉट अ बॅटिंग यार हा आहे रबाले टीमचा कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट का म्हटलं जातं आणि कॅप्टन म्हणून त्याच्याकडे ती भूमिका काय आत्तापर्यंत चौकार लागत नव्हते येस कॅप्टन आला सुमित आला आणि 2 चौकाराने मॅच बनवून गेला असं म्हटलं तरी चालेल धावसंख्या अमित सर 35 वर व्हॉट अ बॉल यार काय जबरदस्त लेग ब्रेक
येस, बाळगोपाळ मित्रमंडळाचे अध्यक्ष, अत्यंत शांत आणि संयमी व्यक्तिमत्व नंदूदादा शेट्टे यांच्या या ठिकाणी सरचे स्वागत. हार्दिक आभार, धन्यवाद. खऱ्या अर्थाने आम्ही क्रिकेट ज्यांच्यामुळे शिकलो, गर्जना 8 टीममधून त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि इयत्ता 8वीमध्ये असताना आम्ही क्रिकेटची टुर्नामेंट खेळलो. त्याचे फार मोठा वाटा असेल नंदूदादा शेट्टे यांचा. धन्यवाद. आमचे क्रिकेट गुरु म्हटलं तरी चालेल. गणेशदादा गोरे असतील, जगदीशदादा पांचाळ असतील, किरण सुतार असतील, यांचं योगदान उमेश सर आपल्याला विसरता येणार नाही. आणि याच ग्राउंडवर यांनी देखील बरेचसे स्पर्धे जिंकलेले आहेत. तेच नंदूदादा शेट्टे अर्थात बाळगोपाळ मित्रमंडळाचे अध्यक्ष यांचं सरचे स्वागत. माननीय श्री संदीपजी नाईक भाई चषक 2025, मुख्य आयोजक धीरज चव्हाण युवा उद्योजक यांच्या वतीने आलेल्या तमाम मान्यवरांचं, प्रेक्षक मायबाप यांचं सहर्ष स्वागत. हार्दिक आभार, धन्यवाद. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन टू विकेट. कॅप्टन म्हणतो, सुमित म्हणतो मला स्ट्राईक का नाही दिली, मी 2 चौकार लगावले होते. धाव संख्या आता स्थिर, धाव संख्या 36 वर. 5 चेंडू शिल्लक. थँक्यू. सुमधुर संगीताने आता थोडंसं पुढे जाऊयात. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं काम देखील डीजे मास्टर आपण देखील करत. आपलं देखील या ठिकाणी सरचे स्वागत. cricklive.inचं देखील सरचे स्वागत. प्रोफेशनल टीमवर्क, प्रॉपर क्लॅरिटीने देखील आपण या स्पर्धेला यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ज्या प्रेक्षकांना इथे येण्यासाठी संधी नाही आहे ते प्रेक्षक देखील घरी बसल्या या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. आणि बरेचसे व्ह्यूज देखील आहेत, कमेंट्स देखील आहेत. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. धाव संख्या पोहोचते 37 वर. परंतु जो बॅट्समन स्ट्राईकवर येण्यासाठी आतुर होता, ज्याने 3 चेंडूमध्ये 2 चौकार ठोकले, तो कॅप्टन कूल सुमित ऑन स्ट्राईक. अंपायर कॉल. शिवा माझ्याबरोबर जॉईंट होतो. शिवा, निर्णय काय असेल? आता 25 बेले तिकडे 25 बेले तयार. तो म्हणते क्लोज कॉल आहे. इतकं सोपं नाहीये. आयोजनाबद्दल काय म्हणशील? मी पापाला तिकडे 25 बेले तयार, तिकडे 25 बेले. तो म्हणतो माझं आयुष्य गेलं पण इतकं चांगलं आयोजन कोणीच केलं नाही. इथे आल्यानंतर तुला कसं वाटतंय? 4 बेले तयार. गारगार वाटतंय. ही भाषा शिकायला मी 3 वर्ष चीनला होतो, 2 वर्ष जपानला होतो, त्यानंतर मी इकडे आलोय. तुम्हाला ही भाषा शिकायची असेल तर माझ्याकडे क्लास लावू शकता. आता उमेश दादा उद्यापासून फी घेणार आहेत. सागरदादा घोलप विहान 8 संघाचे संघ मालक यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. धन्यवाद सागरदादांना. विनंती आहे की आपण मंचावर यायचं आहे. बॉक्स क्रिकेटमध्ये ज्यांनी पदार्पण केलं, पण ना केवळ पदार्पण केलं आहे, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हटलं तरी चालेल. सागरदादा घोलप आपलं देखील सरचे स्वागत. हार्दिक आभार, धन्यवाद. आणि दिनेश दादांना विनंती आहे की बरेचसे पाहुणे आता येतील. शेवटचा दिवस आहे. फ्रंट लाईन पाहुण्यांसाठी थोडीशी मोकळी असावी. थँक्यू. ठाणे जिल्हा कबड्डीचे उत्कृष्ट खेळाडू सूरजदादा आपलं देखील या ठिकाणी सरचे स्वागत. माननीय संदीपजी नाईक भाई चषकच्या वतीने सरचे स्वागत. आणि धावसंख्या आहे 38 वर. चेंडू आता शेवटचे बाकी असतील. दोन चेंडूच्या अजूनही बाकी आहेत. धावसंख्या आहे 38 वर. ओ व्हॉट अ शॉट यार. येस, काय फटका. यासाठीच हा 3 स्ट्राईक सर्कल टॅप शॉट आपण आतापर्यंत बघत होतो, परंतु या खेळाचं थोडंसं विलीकरण झालं होतं. हा शॉट लुप्त होत होता, परंतु आता या फॉर्मॅटमध्ये ग्राउंड शॉट कशाला म्हणतात, टायमिंग कशाला म्हणतात ते दाखवून देत आहेत. आणि आत्ता मात्र निश्चित स्वरूपात थोडीशी गडबडाट. ओ माय गॉड. जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा खर्च केल्या गेल्या आणि तिसऱ्या धावेला फलंदाज बाद होतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरकूया. धावसंख्या 44 वर. अमित सर मला सांगतात 45 धावांची गरज. आणि आता शिवाकडे आपण येऊयात. शेवटचा प्रश्न शिवा, मॅच मध्ये फायनल मध्ये रबळे जाईल का तुर्भे जाईल? आता तिकडे 25 बेले. तो म्हणते कोणी जाऊ द्या, मला काही फरक नाही पडणार. येस, 45 धावांची गरज. चेंडू असतील 24. मॅच मध्ये कोण असेल, फायनल मध्येच तिकीट कोणाला असेल? येस, विकी बॅकर्स तुर्भे का सितारा ग्रुप रबाळे? बऱ्याच प्रश्नांची उत्तर आहे जे आपल्याला मिळतील. तोपर्यंत ऐकूयात सुमधुर संगीत.
ज्या प्रकारचं आयोजन आहे, ज्या प्रकारचा दर्जा आहे आणि ज्या प्रकारचा क्लास दाखवलाय, येस मुंबई असेल, ओपन क्रिकेट असेल, अगदी व्ह्यूज येत आहेत, कमेंट्स येत आहेत की नंबर 1 आयोजन आहे, दमदार आमदार आहे आणि काय जबरदस्त आयोजन आहे. 1,00,000 ट्रॉफीकडे दिलं तर त्याला सोनं आणि चांदीच लावलेली आहे. जो कोणी संघ जिंकेल त्याला झेड सिक्युरिटी पाठवावीच लागेल. आणि बॉक्स क्रिकेटमध्ये नंदूदादा यांना देखील विनंती आहे की जे ट्रॉफीकडे लक्ष दिलं तर पहिल्यांदाच इतक्या आकर्षक आणि वेगळ्या ट्रॉफीज या स्पर्धेला देखील लाभलेल्या आहेत. येस, ना केवळ पारितोषिक, या ग्राउंडवर पहिल्यांदाच 66,666 रुपये, पहिल्यांदाच आयोजनामध्ये इतकं मोठं प्राईज. जर ट्रॉफीकडे लक्ष दिलं प्रेक्षकांना वाटेल चोरून नेलं तर बरं होईल, पण नाही, जिंकायचं असेल तर खेळावं लागेल, घेऊन जायचं असेल तर गेम दाखवावं लागेल, क्लास, मेरिट, टेम्परमेंट सगळं दाखवावं लागेल. येस, पहिला धावसंख्या लागलेली आहे, स्ट्राईकवर आहे जिग्नेश. एक उभरता सितारा म्हटलं तरी चालेल, नवी मुंबई बॉक्स क्रिकेटचा स्टार खेळाडू आहे आणि नॉन स्ट्राईक एंडवर तितकाच महत्वाचा खेळाडू हकीम. ओ माय गॉड, रनआउटची संधी आहे, नॉट आउट. येस, कॅप्टन्स देखील थोडेसे नाराज होत आहेत. लहान मुलांना विनंती आहे, समोर लहान मुलं प्लीज तो बॅनर सोडा आणि तिथून साईडला व्हा. लहान मुलं तो बॅनर सोड दादा, ती बाउंड्री खाली करू नका, तो चौकार आहे आणि तिथून सगळ्यांनी बाजूला या. थँक्यू थँक्यू. हकीमला जीवदान मिळते. सर्वप्रथम जर बॉल झाला असता, कलेक्शन झालं असतं तर जिग्नेश बाद झाला असता. मिसफील्ड बघितली, परंतु जर मिसफील्डच्या नंतर चेंडू पकडला असता, जर थोडंसं प्रेझन्स ऑफ माइंड दाखवलं असतं तर हकीम देखील बाद झाला असता. आणि मित्रांनो, जे आपण स्टम्प्स बघतायत ते स्टम्प्स देखील LED स्टम्प्स आहेत. या नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच LED स्टम्प्सचा देखील वापर केला आहे. या स्टम्प्सची व्हॅल्यू तब्बल 70 ते 80,000 ते लाख रुपयेपर्यंतचे हे 3 स्टम्प्स आहेत आणि पहिल्यांदाच या बॉक्स क्रिकेटमध्ये या स्टम्प्सचा देखील वापर केला जात आहे. दर्जेदार आयोजन करायचं असेल तर आमच्याकडे एकच चेहरा समोर उभा आहे आणि त्या चेहऱ्याचं नाव असेल कुमार धीरज चव्हाण. येस, जे आत्तापर्यंत ओ माय गॉड पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, टायमिंग थोडासा मिस होतोय, बॅटची एज लागते, वरच्या साईडला चेंडू लागतोय आणि फलंदाज बाद IADG. थँक्यू 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 थँक्यू. जो कोणी संघ जिंकेल कमीत कमी 44,444 रुपयाचा मानकरी असेल, कारण फायनलचं तिकीट त्या संघाच्या हातामध्ये असेल. तो संघ कोण असेल? आत्तापर्यंत विचार जर केलात, या ग्राउंडवर जे क्रिकेट चालू आहे आत्तापर्यंत 3 दिवस खेळत आहे, त्या हिशोबाने रबाळे संघ थोडासा मजबूत स्थितीमध्ये असेल. येस, नो डाऊट. पुढील चेंडू, नवीन फलंदाज यंगस्टर राहुल ऑन स्ट्राईक. येस, आज थोडीशी दोन्ही संघाच्या वतीने गडबड बघायला मिळते. शुक्रवारी दोन्ही संघ पुढे आले होते. 21 धावा ज्या संघाने डिफेंड केल्या होत्या तो संघ गोलंदाजी मार्कवर आहे आणि आता जवळपास 45 करायचे आहेत. एका चांगल्या स्थितीमध्ये रबाळे संघ निश्चित स्वरूपात असेल. येस, यॉर्कर चेंडू होता, ब्लॉक होल होता, अगदी शेवटच्या मोमेंटवर बॅट टाकण्यात आली होती. आणि क्रिकेटमध्ये जर म्हणाल तर द गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर आणि परफेक्ट यॉर्कर यांना क्रिकेटमध्ये आजही सन्मान आहे, परंतु त्या प्रकारचं तुम्हाला कार्य करावं लागेल, त्या प्रकारचे यॉर्कर चेंडू टाकावे लागतील. गेम प्लॅन बदलला जातोय. 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 वर 18 चेंडू, कुठे जाऊ नका, 40 कंपल्सरी धावांची गरज IADJ. थँक्यू. गोलंदाज आशिष पोल. येस, गोलंदाजी मार्कवर समोर असेल जिग्नेश. नॉन स्ट्राईक एंडवर राहुल. दोनही यंगस्टर आहेत आणि खऱ्या अर्थाने विकी पॅकर संघाचा विचार जर केला तर बरेचसे यंगस्टर्स मिळून हा संघ तयार होतोय. स्वतः आपला नवी मुंबईचा कोहिनूर म्हणून ओळखला जाणारा भूषण पाटील देखील या संघाचा भाग आहे. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणून एक नाव मी आदराने घेईल, अगदी सन्मानाने घेईल. अशोकजी मामा यांचं नाव मी अगदी आदराने घेईल की ज्यांनी तुर्भे गावाचं बॉक्स क्रिकेट पुढे आणलं आणि खऱ्या अर्थाने या बॉक्स नवी मुंबई क्रिकेटला देखील त्यांनी एक वेगळं वळण दिलं. अशोक मामा यांची देखील आठवण या बॉक्स क्रिकेटच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात घेतली जाईल. थँक्यू. धावसंख्या 1 ने
पुढे सरकते, धावसंख्या पोहोचते 7 वर. परंतु कौतुक करावं लागेल सितारा ग्रुप रबाळे या संघाचं. क्वार्टर फायनलमध्ये 21 धावा डिफेंड केल्या गेल्या आणि आत्ता देखील सेमीफायनलमध्ये येस मोठ्या मॅचमध्ये मोठा पंच. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल, व्हाईट बॉल, व्हाईट बॉल. कॅप्टन असावा तर यस सुमित सारखा. इशारा केला अंपायरकडे, हसून देखील सांगतोय. आहा, डान्सिंग डाउन टू विकेट, कदमों का इस्तेमाल, सरळ सीमा रेषा पार. जिग्नेश जब तक है तुर्बे टीम का ऑक्सिजन चालू है असं म्हटलं तरी चालेल. जोपर्यंत जिग्नेश आहे तुर्बे संघाचा श्वास चालू आहे असं म्हटलं तरी चालेल. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. अमित सर किती, अमित सर किती, अमित सर किती. अमित सरांचा बीपी हाय होतोय. येस, अमित सरांच्याकडून इशारा येतोय. धावसंख्या 12 वर. येस, युवा उद्योजक अंकुश दादा मसूरकर भोर तालुक्यातील आमचे युवा नेतृत्व म्हटले तरी चालेल. कोपरखेडे नगरीचे अंकुश दादा मसूरकर यांचं देखील सरच स्वागत, हार्दिक आभार, थँक्यू. व्हॉट अ शॉट यार. येस, जिग्नेशच्या बॅट मधून येतोय ट्रेडमार्क फटका आणि या चौकाराने आता विकी पॅकर्स तुर्बे संघाच्या कॅप मधून टाळ्यांचा कडकडाट. जिंकण्याची आशा काय असते ते देखील कदाचित कॅप मधून दिसते. धावसंख्या पोहोचते 17 वर. 17 वर खतरा असेल का. आशिष पोलवर केलेला अटॅक आणि जिग्नेशने लगावलेले 2 चौकार मॅच मध्ये कमबॅक करेल का. येस, फार मोठे प्रश्न आहेत. लेग ग्लान्स, पायावर चेंडू होता, लेग ग्लान्स करायचा होता. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते 18 वर. अजूनही 13 चेंडू 27 धावांची गरज. 13 गेंदे 27, 27 13, 13 27. तुर्भे रबाळे, रबाळे तुर्भे, कोण असेल फायनल मध्ये. येस, नो डाऊट. 13 चेंडू 27 धावांची गरज. ओ माय गॉड, ओ हो हो, व्हॉट एफर्ट्स. अंपायर कॉल्स, नो डाऊट. एकदा अंपायरने इशारा केल्यानंतर डेट झालेलाच असेल, नो डाऊट. अंपायर कॉल असेल, परंतु या एफर्ट्ससाठी प्रेक्षकांना विनंती करतो त्या गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रूमध्ये जी डाईव्ह मारली, जे एफर्ट्स दिले त्यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत प्लीज. सगळ्यांना विनंती आहे. काय एफर्ट्स. जिंकायचं असेल तर प्रत्येक चेंडूवर थोडासा वेगळा पण करावा लागेल. चित्त्याप्रमाणे झपट्टा मारावा लागेल. थोडंसं ॲथलेटिक्स दाखवावे लागतील आणि डाईव्ह मारावे लागतील. येस, घाम घालावा लागेल, परिश्रम करावे लागतील. थर्ड अंपायर्स सूर्या सर डोळ्यात गरम तेल टाकून आलेत. काय असेल निर्णय. राहुल आऊट असेल का की नॉट आऊट असेल. बरेचसे प्रश्न आहेत, थोड्या वेळात कळतीलच. 1 मिनिट. येस, cricklive.in, प्रॉपर कॅमेरा वर्क, प्रॉपर क्लिअरिटी मध्ये अंपायर्स निघतायत. तोपर्यंत राहुलच्या हृदयाचे ठोके ऐका. थक 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 थक. ओ माय गॉड. आता दुसरे अंपायर्स देखील एकत्र येत आहेत. योगेश वाघ, मॅन फ्रॉम सानपाडा, नवी मुंबईचा नंबर 1 चा ऑलराऊंडर म्हणून योगेश वाघकडे पाहिले जातं. लेग अंपायर जे होते ते नवी मुंबईचे नंबर 1 चे गोलंदाज आहेत. जितकी मोठी स्पर्धा आहे तितकेच मोठे अंपायर्स आहेत, कारण कोणत्याही टीमवर अन्याय होता कामा नये, कोणताही खेळाडू नाराज होऊन जाऊ नये, त्यामुळे ते देखील प्रोफेशनल अंपायरिंग देखील ठेवली जाते. इशारा येतोय नॉट आउट, बेनिफिट ऑफ डाऊट. येस, धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते अमित सर 19 वर. 12 चेंडू, कुठेच जाऊ नका. 26. सुमित सर प्लीज कम. तिथे बघून आउट नाही देता येणार. थँक्यू. नंतर रिप्ले बघा. वेळ अगोदरच तुम्ही 1.5 तास घालवलाय, तो 1.5 तास आम्हाला कव्हर करायचा आहे. SN बॉईज बोनकोडे आणि वर्साटाईल ग्रुप चेंबूर. चला कॅप्टन्स लवकर या. खराब चेंडू, खराब चेंडू, खराब चेंडू. धावसंख्या 20, 25 धावांची गरज. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग, हा या स्पर्धेचा नियम आहे. 1 ने पुढे सरकते. धावसंख्या येते 21 वर. 11 चेंडू 24 धावांची गरज. जिग्नेश सांगतोय काही कर, 2 चौकार कसे तरी लागले पाहिजेत. 2 चौकारांबरोबर आपल्याला सिंगल डबलची साथ द्यावी लागेल. कॅपमधून राहुलवर थोडेसे नाराजीचे सूर दिसतात. आता अशा सर्व गोष्टींवर राहुल कशा प्रकारे उत्तर देईल. 1 धाव. गोलंदाज म्हणतोय 1 धाव जाऊ द्या, फक्त चौकार अडवा. 1-1 धावेने रबाळे संघाला प्रेशरमध्ये येता येणार नाही, परंतु चौकार लागल्यानंतर मॅच बनणार आहे, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. धावसंख्या 22 वर.
10-20. ओ माय गॉड, चुकी होते, गोलंदाजाकडून चुकी होते. ज्या फलंदाजाने 2 चौकार लागले तो जिग्नेश बाद झाला असता. सुमित म्हणतोय की तू काय केलंस, कारण शोर बदलला गेला, लेट स्टंपवर चेंडू आदळला गेला आणि राहुलला जीवदान न देता जिग्नेशला जीवदान दिलं. ते जीवदान का दिलं, ज्याने 2 चौकार ठोकले? हा गेम प्लॅन आहे की काय? आणि तो गेम प्लॅन सितारा ग्रुप रबालाच्या अंगावर येतोय की काय? कारण ज्याची बॅट लागले, ज्याच्या बॅटमधून रन्स आलेत, ज्याची बॅट आग ओकते, त्या फलंदाजाला दिलेलं जीवदान आणि जिग्नेश या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि वैयक्तिक येणाऱ्या चेंडूला कशा प्रकारे सामोरं जाईल या सर्व प्रश्नांची उत्तरं. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 22, कुठे जाऊ नका. 9 चेंडू 23 धावांची गरज. लीजिए, सुमित सर हेच सांगत होते कॅप्टन की जिग्नेश बाद करायचा होता, जिग्नेशला आउट करायचं होतं. त्याला आउट न करता गोलंदाज थांबले, तोपर्यंत राहुलने क्रॉस केलं आणि जिग्नेशनं मिळालेलं जीवदान, पहिल्या चेंडूवर येणारा चौकार, मॅच बनले. येस, नाराज नाराज नाराज. धावसंख्या 27. शेवटचा चेंडू आहे. 7 चेंडू 18 माफ करा, 7 चेंडू 18 धावांची गरज. 7-18 रबाळे का तुर्भे, विकी पॅकर्स तुर्भे की सितारा ग्रुप रबाळे. 7-18 कुठे असेल मॅच? मजबूत पकड अजूनही रबाळे संघाची आहे या ग्राउंडच्या हिशोबाने, पण अजूनही जिग्नेश आहे. तुर्भे संघाचा श्वास चालू आहे. 1 धाव, 17 धावांची गरज. धावसंख्या आहे 27 वर, माफ करा 28 वर. आणि आता 6 चेंडू 4 चौकार खेचावेच लागतील. हाचं फार महत्वाचं आहे. जर तुम्हाला फायनलचं तिकीट हवं असेल तर तुर्भे पॅकर्स, विकी पॅकर्स तुर्भे संघाला जर फायनलमध्ये गेलात तर कमीत कमी 44,444. आणि जर मॅचमध्ये हरलात तर पुढच्या मॅचमध्ये जो कोणी हरेल त्यांच्याबरोबर 2 हात सेमीफायनलमध्ये करावे लागतील. त्यानंतर 1 ट्रॉफी मिळेल. पण या मॅचमध्ये जो कोणी जिंकेल तो थेट फायनल आणि थेट 1 ट्रॉफीचा मानकरी फिक्स असेल. आणि 44,000 रविवारचा दिवस, ट्रॉफी घरी घेऊन जायचा दिवस, रविवारचा दिवस, प्रत्येक घरी मटन मच्छी खायचा दिवस, तो पार्टीचा दिवस कोण साजरा करेल? रबाळे की तुर्भे? तुर्भे की रबाळे? 6 चेंडू 17-6. येस, व्हेर इज द मॅच? कुठे असेल समीकरण? रबाळे संघ मजबूत स्थितीमध्ये आहे, त्यांची फिल्डिंग तितकीच लाजवाब आहे, परंतु समोर देखील तितकाच धाकरबाज उमेश. ओ माय गॉड, क्रिकेटच्या भाषेमध्ये याला गिफ्ट म्हटलं जातं आणि अजून सोप्या भाषेत म्हणाल तर याला लॉलीपॉप म्हटलं जातं. उमेश रविवारी लॉलीपॉप खात नसेल. फुलटॉस चेंडूवर पहिल्या मजल्यावरून आत्महत्या. उमेश बाद आत्महत्या का म्हणतोय? कारण बॉक्स क्रिकेटमध्ये या शॉटला काहीच व्हॅल्यू नसताना, ती गोरचूक माहीत असताना करणं आत्महत्या म्हणावीच लागेल. नो डाऊट, ॲब्सोल्युटली नो डाऊट. 5 चेंडू 17 धावांची गरज. 5-17. प्रेक्षकांची गर्दी सर्व काही सांगून जाते. या स्पर्धेला मिळालेली पोचपावती आहे मानश्री संदीपजी नाईक भाई चषक 2025. जर कोणाला पारितोषिक लावायचं असेल तर ते आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करा. जिग्नेशने जर 3 चौकार सलग मारले तर महेश गायकवाड, माझ्या हातामध्ये 500च्या 10 नोटा आहेत, अर्थात 5,000 सलग 3 चौकार जिग्नेशने मारले तर. ओ माय गॉड, ओ ओ, आता महेश गायकवाड यांच्या हृदयाचे ठोके ऐका. 5,000 रुपये कॅश प्राइज. येस, कॅश माझ्या हातामध्ये आहे, परंतु तिकीट असेल 2 चौकार. येस येस येस, मोठी मॅच, तगडी मॅच. कॅच का नाही पकडली हा पहिला प्रश्न आहे, कॅच सोडली हा दुसरा प्रश्न आहे, परंतु मगाशी रनआउट जिग्नेशने नाही केला तो फार मोठा प्रश्न आहे. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. 2 चेंडू
12 धावा, 1 नो बॉल, त्यावर चौकार. इतक्या मोठ्या आशेवर क्रिकेट खेळावं लागेल विकी पॅकर्स तुर्बे या संघाला, परंतु इतक्या सहजासहजी ते होणार नाही. शॉट, एक चेंडू, 8 नो बॉल. जर टाकला तर रोमांच येईल, परंतु तो नो बॉल येईल का या आशेमध्ये असतील विकी पॅकर्स तुर्बे संघ. परंतु इतका मास्टर माइंड संघ आतापर्यंत खेळतोय सितारा ग्रुप. रबाळे, योगेश वाघ देखील मनात विचार करत असतील ही चुकी ते नाही करणार. येस, नो डाऊट. एक चेंडू, 8 धावांची गरज. सेमीफायनलचं तिकीट उंबरट्यावर टीम. येस येस येस, वेल प्लेड टीम सितारा ग्रुप. रबाळे पहिल्यांदाच या ग्राउंडवर आले आणि पहिल्यांदाच ते आले, त्यांनी करून दाखवलं. ते फायनलमध्ये धडक मारतात.